हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये. तर मी काल इंस्टाग्रामवर एक ID खोलली आहे आणि तिथं बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. म्हणजे मी ओळख करून देते पहिल्यांदा. तर बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहे की गाव कोणतं, तुझं गाव कोणतं. तर मी माझं गाव सांगते. माझं गाव आहे ते प्रॉपर मी बारामतीचे आहे. माझं नाव आहे ते राणी आहे आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव ठेवलेलं आहे मी राणी की दुनिया. कारण मी माझी हिस्ट्री आहे ती या चॅनलवरती शेअर करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे कसं असं वाटलं की माझ्यासोबत जे पण झालं, जे पण माझी म्हणजे आजपर्यंतची जी जर्नी होती ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सगळ्या गोष्टी इथं मी प्रेमाच्या शेअर करणार आहेत. कारण मला प्रेमात धोका भेटला आणि त्यासाठी मग मी ठरवलं की मी सोशल मीडियावर येणार. सोशल मीडियावर मी माझी कहाणी शेअर करणार. आणि असं नाही की प्रेमात एकदा धोका भेटला म्हणून त्या व्यक्तीने प्रेमच करायचं नाही का, त्या व्यक्तीने पुढं जायचंच नाही का, त्या व्यक्तीने लग्नच करायचं नाही का, त्या व्यक्तीने संसारच करायचा नाही का. आता समोरच्याने जर धोका दिला तर त्या मुलीचा काय दोष, त्या मुलाचा काय दोष. आता मला भेटला म्हणून असं मी समजत नाही की प्रत्येकजण, मुली पण धोका देतात, मुलं पण धोका देतात असं मी म्हणत नाही. मुलंच धोका देतात, मुली पण धोका देतात, मुलं पण धोका देतात. तसंच माझ्यासोबत झालेलं आहे. मला पण प्रेमात धोका भेटलेला आहे आणि माझं पण सगळं आयुष्य आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यासाठी म्हटलं असं उद्ध्वस्त झाले, तसं उद्ध्वस्त झाले. असा कोणाचा सपोर्ट नाही, तसा कोणाचा सपोर्ट नाही आहे. मग आपल्याला सोशल मीडियावर काम करायला काय हरकत आहे. म्हणजे आपण कोणासाठी एवढं सगळं करायचं. म्हणजे आपण सगळ्या गोष्टींना विचार करतो की नको, सोशल मीडियावर नको, आपला म्हणजे नातेवाईक बघतेन, भाऊ बघतेन, हे बघतेन, ते बघतेन, बहिणी बघतेन, बहिणींचे नवरे बघतेन, आमके बघतेन, तमके बघतेन. आपल्यामुळं आपल्या घरच्यांना त्रास होईल, भाऊभाऊकी काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी बाजूला ठेवलेल्या आहे. कारण खूप सहन केलं आणि खूप प्रॉब्लेममधून मी स्वतः आता म्हणजे उभा राहायचं ठरवलेलं आहे. कारण कोण नसतं येत, कोणाचं नसतं. नाही नातेवाईक आपल्या अडचणीत आपल्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा नाही आपले नातेवाईक येत नाही, आपले भावकी येत नाही, आपल्या बहिणी भाव, इवन आई वडीलसुद्धा आपले नसतात. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे. असं मी म्हणत नाही आहे की आईवडील आपले नसतात, पण आपल्या वाईट वेळेत आपल्यालाच उठावं लागतं. आपल्या वाईट वेळेत आपलं स्वतःशिवाय आपलं कोणीच नसतं. आपणच आपला आधार असतो आणि आपणच आपला आधार बनायचं. म्हणजे कसं आपल्याला प्रेमात धोका भेटला, आपल्यासोबत वाईट घडलं, आपल्यासोबत हे झालं ते झालं म्हणून सुसाईड करणं, हे करणं ते करणं. बऱ्याच मुली सुसाईड करतात, बरेच मुलं सुसाईड करतात. तर हे अगदी चुकीचं आहे. म्हणजे कसं हे एकदम चुकीचं आहे. सुसाईड करणंच हा पर्याय आहे असा नाही. एक गेला म्हणून काय झालं, आपण पुढे म्हणजे त्याच्यापेक्षाही चांगला लाईफ पार्टनर आपल्याला भेटणार असेल, त्याच्यापेक्षाही सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये चांगल्या होणार असतील म्हणून हे आपल्यासाठी आपल्यासोबत घडलं असेल असं म्हणायचं आणि पुढं चालायचं. सुसाईड हा पर्याय नाही आहे. म्हणजे आता माझ्यासोबतच जे घडलं ते याचा अर्थ असा नाही की मला काही त्रास झाला नाही. मला पण भरपूर त्रास झाला, भरपूर गोष्टी झाल्या माझ्यासोबत, भरपूर मी सहन केलं. पण असं नाही की मी सुसाईड केली नाही. जन्म हा म्हणजे आयुष्य हे एकदाच आहे. त्यासाठी भरभरून म्हणजे मन मोकळेपणाने जगायचं. कोणासाठी आपला जीव देणं, एवढा आपला जीव स्वस्त आहे का. म्हणजे आपल्याला आईवडिलांनी याच्यासाठी मोठं केलं का, याच्यासाठी लहानाचं मोठं झालो का आपण, म्हणजे कोणासाठी तरी म्हणजे 18-20 वर्ष आईबापांनी सांभाळायचं, आपण स्वतः म्हणजे एवढं स्ट्रगल करायचं आणि कोणीतरी आपल्या लाईफमध्ये येतं, छेडछाणी करतं, 1 वर्ष 6 महिन्यात आपल्यासोबत म्हणजे रिलेशनशिपमध्ये राहतं. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग सोडून देतो, हे करतो ते करतो, ब्रेकअप होतं. नंतर त्याचे कारणं माझ्या घरचे नको म्हणतात, माझे आमके नको म्हणतात, माझे तमके नको म्हणतात. त्यासाठी काहीतरी वादावाद होतं आणि ब्रेकअप होतो. त्याचा अर्थ तो सोडून गेला म्हणून आपण आपलं आयुष्यच संपवायचं का? अजिबात नाही. हे अगदी चुकीचं आहे. माझ्या तर मते हे अगदी चुकीचं आहे. एवढं म्हणजे
एवढं स्वस्त आपलं आयुष्य नाही. आयुष्य एकदाच आहे. आपल्या आईबापाकडं बघा, आपल्या लहान भावंडाकडं बघा, आपल्या मोठ्या भावंडाकडे बघा, म्हणजे ज्यांनी आपल्याला सांभाळलंय त्यांच्याकडे बघा. लहानपणापासून आपले दिवस आठवा. लहानपणापासून 20 वर्ष आपण कसे जगलो आणि ह्या 20 दिवसात 20 महिन्यात काही असेल ते कोणीतरी आपल्या लाईफमध्ये आलं आणि त्याच्यासाठी जीव देणं, त्यापेक्षा मी तर म्हणते आईबापासाठी जीव द्या, देशासाठी जीव द्या, म्हणजे चांगल्या कामासाठी तुम्ही जीव द्या, तुमचं नाव तरी निघेल. अशा फालतू गोष्टीसाठी प्रेम करणं, ब्रेकअप होणं, हे करणं ते करणं, त्याच्यासाठी जीव देणे अगदी 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 चुकीचं आहे माझ्या तर मते. तर अशीच ही माझी कहाणी आहे, ती मी सोशल मीडियावर सांगणार आहे आणि सोशल मीडियावर मी ती शेअर करणार आहे. लाईफमध्ये पुढं हे गेलंच पाहिजे. किती दिवस दुसऱ्यासाठी रडायचं, किती दिवस दुसऱ्यासाठी झुरायचं, किती दिवस म्हणजे आपले दिवस किती कोणासाठी कशाला खराब करायचे. जे झालं ते झालं. तो तर त्याच्या आयुष्यात खुश आहे, तो त्याच्या फॅमिलीत खुश आहे. आपण का आपलं नुकसान करायचं. आपण पण पुढे काय म्हणतात त्याला, पुढे जायचं. आपण पण पुढचं आयुष्य जगायचं आणि त्यासाठी माझं तर हेच म्हणणं आहे. म्हणजे मी अशी मुलगी पण नाही, मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी वाईट दिवसात बघितलं की कोणी कोणाचं नसतं. नाही आईबाप, नाही भाऊ बहीण, नाही नातेवाईक, नाही भावकी, नाही कोणी मित्रमंडळी, नाही कोणी मैत्रिणी, कोणी कोणाचं नसतं. कोणी साथ देत नाही. शेवटी काय म्हणतात तू केलंय, तू निस्तर, तू चुकीचा व्यक्ती निवडला, तू असं झालं, तू तसं झालं, आपल्याला दोष देतात. त्यासाठी त्यांचा विचार अजिबात करायचा नाही. पहिली गोष्ट तर हे लोक काय म्हणतील या गोष्टीला लांब ठेवा. लोक काय म्हणतील, लोक काय आपल्याला घरात आणून देत नाही. लोक आपल्या वाईट वेळेत आपल्याला समजावायला, आपल्याला आधार द्यायला तरी आले का? अजिबात नाही. आपल्याच चुका काढतात. त्यासाठी लोकांचा तर विचार बिलकुल तुम्ही बाजूला ठेवा. लोकांचा विचारच करू नका. पहिली गोष्ट तर वाईट वेळेत आहे ना, एकटीच रडली मी, एकटीच रडली आणि आता एकटीच म्हणजे माझ्यावर काय वेळ होती आणि मी काय वेळ म्हणजे कोणत्या वेळेतून मी बाहेर आली, कोणत्या दिवसातून मी बाहेर आली ही मला माहिती आहे. त्यासाठी मी आता एवढ्या दिवस मी विचार करत होती भाव काय म्हणल, भावाचे मित्र काय म्हणतील, भावाची सासरवाडीतली लोक काय म्हणतील, बहिणीच्या घरचे काय म्हणतील, बहिणीचे म्हणजे दाजी काय म्हणते, त्यांच्या बहिणीच्या सासरचे लोक काय म्हणतील, सगळा विचार केला मी. पण माझाच जर त्यांना काहीच फरक पडत नाही, माझ्यावर वाईट वेळ आल्यावर त्यांना जर काहीच फरक पडत नाही, तर मी त्यांचा का विचार करू. त्यांची बहीण जगली मरली काय झाली काहीच त्यांना घेणं देणं नाही. कोणाला आधार देत नाही. मग आपण का त्यांचा विचार करायचा. ते आपला विचार करतात का, ते आपला विचार करत नाहीत, पण आपण पण विचार नाही करायचा. मी असं ठरवलेलं आहे. तर ओळख करून देते. माझं नाव राणी आहे, मी प्रॉपर बारामतीची आहे आणि मी काल इंस्टाग्रामवर नवीन ID ओपन केलेली आहे आणि मी यूट्यूब चॅनल पण चालू केलेलं आहे. तर मला तुमच्या प्रेमाची, तुमच्या साथीची, तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर प्लीज मला माझ्या यूट्यूब चॅनलला भरभरून प्रेम द्या. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, जेणेकरून कोणीतरी म्हणजे या सगळ्या गोष्टीतून बाहेर येईन, पुढे जाईन. या गोष्टीसाठी मला म्हणजे मला बाकीचं कोण म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, मला म्हणजे मी ही सोशल मीडियावर का म्हणते, मला भाऊ बहीण आई वडील नातेवाईक ह्यांच्याशी काही घेणं देणं नाही, कारण त्यांनी माझा विचार केलेला नाही. आणि पहिली गोष्ट तर त्यांना जर हा माझा व्हिडिओ जरी दिसला तरी ते हा व्हिडिओ माझा म्हणजे बघणारसुद्धा नाहीत का मला सपोर्ट म्हणजे सबस्क्राईबसुद्धा करणार नाहीत. त्यासाठी मला फक्त तुमच्यावरती विश्वास आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला भरभरून प्रेम द्या. एवढं प्रेम द्या म्हणजे एवढा सपोर्ट करा की लवकरात लवकर म्हणजे मी पुढे जाईन, ह्या सगळ्या गोष्टी विसरीन आणि मी पुढे जाईन. तर
चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ उद्या संध्याकाळी 7 वाजता येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला, थँक्यू.